कुठून आणली काय? तर मित्रांनो बघा, आता आपण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ज्वारी दळून दाखवतो. किती किलो आणली? 2 किलो. ठीक आहे, आता डेमो घ्यायचा आपल्याला. या ठिकाणी आता ज्वारी आपण टाकलेली आहे. तर कशा पद्धतीनं डेमो घेतोय ते पण या ठिकाणी बघूया आपण कसं पीठ येतंय ते. हे लागलं. एकदम बारीक पीठ येतंय. जेवढं पाहिजे तेवढं बारीक या ठिकाणी पीठ पाहिजे असेल तर या ठिकाणी सिस्टीम दिलेली आहे. हात दाखव. येतंय ना? येतंय. मित्रांनो एकदम गार पीठ आहे. गरम झालंय बापू पीठ? नाही गरम. म्हणजे गार पीठ असल्याचा फायदा एक आहे, हायजेनिक पीठ आहे आणि जेणेकरून तुम्हाला कोरंदाच्या पाळीवर या ठिकाणी त्याची चव सुद्धा एक नंबर लागते. मित्रांनो तुम्हाला अजून बारीक करायचं असलं तर या ठिकाणी सेटिंग दिलंय, तुम्ही कमी करू शकता. जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला बारीक करता येतं. हो, अजून बारीक करा. पाहिजे तेवढं बारीक करता येतंय, पाहिजे तेवढं मोठं पण करता येतं. मित्रांनो अशी गिरण पाहिजे असेल, अजून थोडा घास तुम्हाला इथं सेटिंग दिलंय. घास कमी पण करता येतो, वाढवता पण येतो. आता इथं कमी झाला, वाढवायचं म्हणलं तर इथं वाढवता पण येतो. जेवढं बारीक पाहिजे तेवढं करता येतं. त्याच्यामध्ये बघा. आणि हे जे आपण पीठ ज्वारीचं खाणार आहे ते पूर्णपणे हायजेनिक असणार आहे. ग्राइंडिंग न होता दळलेलं पीठ आहे. म्हणजे जसं पूर्वी जसे दात्यावर बाया दळत होत्या तशा पद्धतीचं हे पीठ आहे मित्रांनो. ढिलं केलं की घास वाढणार आहे. पाहिजे तेवढा आपल्याला घास इथं ठेवता येतो. येतंय एवढंच पाहिजे, लय तर काय करायचं. बापू कसं आहे? हा,
अजून कसलं येईल पण हा आणि गरम नाही काय नाही झालेलं. फक्त हे असा पाला फिला आलेला काढावा लागेल.